जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 237. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्याला श्रीरामचरणी अखंड अविरल विश्वास असतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभुचरण सोडून इतर कोणत्या आधाराची आवश्यकता ज्याला भासत नाही, ज्याच्या मनामध्ये प्रभूंच्या दयासिंधुत्वाबद्दल क्षणभरसुद्धा शंका येत नाही, परिस्थिती कोणत्याही चढ उतारांमधून जात असली तरी ज्याच्या मनाला भगवंतांनी असं कसं केलं हा विचार स्पर्श करत नाही, ज्याला भगवंतांना सन्मुख झाल्यामुळे मी शुद्ध झालोय ही खात्री आतून पटते आणि तरीसुद्धा ही शुद्धी केवळ भगवंतांच्या कृपाकटाक्षाचा परिणाम आहे अशी दृढ भावना ज्याची असते, आणि या दृढ भावनेमुळे जो अखंड नत असतो, नम्र असतो, त्याचं मन प्रभूंनी सांगितल्यासारखं निर्मळ होऊन त्याच्या चित्ताचा लय प्रभुचरणी होतो. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. हे प्रभूंनी सांगितलं, आणि अशा जीवाचं सर्व कोट्यवधी जन्मांचं पाप मला सन्मुख झाल्यामुळे नाहीसं होतं असं विभीषणाला सांगून त्याला धीर दिला. प्रभूंना बघून विभीषण अत्यानंदामध्ये आहेत आणि प्रभू चरणांशी लोटांगण घालून आता पुढे कथा काय सांगते आपल्याला सुंदरकांडामध्ये. तुलसीदास प्रभूंच्या प्रतिक्रियेचं वर्णन कसं करतात आणि प्रभू कसा वर्षाव करतात कृपेचा विभीषणावर, ही कथा येते. त्याची सुरुवात करूया. त्राही त्राही आरती हरन सरन सुखद रघुबीरा, असं विभीषणानं म्हटलं. आणि हे बघताच त्याची ती नम्रता आणि स्वतःचे दोष उद्धृत करण्याची शांती, ह्या सर्व गोष्टी बघून रघुनाथांनी काय केलं, असं काही करत दंडवत देखा, तुरत उठे प्रभु हर्ष विशेषा, दीन बचन सुनी प्रभु मन भावा, भुज बिसाल गही हृदय लगावा. दंडवत घालतोय विभीषण, आपल्या पायांवर पडलाय, हे प्रभूंनी बघितलं. मात्र अत्यानंदानं प्रभू उठून उभे राहिले. विभीषणाचं नम्र भाषण म्हटले, दीन बचन, प्रभूंच्या मनाला खूप आवडलं. दीन बचन सुनी प्रभू मन भावा, आणि त्यांनी आपल्या विशाल भुजांनी विभीषणाला हृदयाशी धरलंय बरं का. आणि हृदयाशी धरून पुढे काय म्हणाले श्रीराम ते आता सांगतायत. म्हणाले, अनुज सहित मिली ढिग बैठारी, बोले बचन भगत भयहारी, कहु लंकेश सहित परिवारा, कुशल कुठार बास तुम्हारा. अनुज सहित मिली, आता विभीषण लक्ष्मणाशी भेट घेतायत. आलिंगन लक्ष्मणानं सुद्धा त्यांना दिलंय आणि मग विभीषणाला आपल्या जवळ बसवून घेतलंय श्रीरामांनी.
बरं का, ढिग बैठारी. आणि मग श्रीराम म्हणाले, हे लंकेश. पहा बरं, श्रीरामांनी काय संबोधन केलं आहे विभीषणाला. खरं लंकेश रावण आहे, हा रावणाचा धाकटा बंधू आहे, ह्याच्या नावानं राज्य नाही, नाही का. पण प्रभूंनी सुरुवातच केली आहे, कहू लंकेश सहित परिवारा. सांगा लंकेश, काय विचारलं, परिवारासह आपलं क्षेम कुशल सांग. आणि कुशल कुठाहर बास तुम्हारा. मी का तुझं कुशल विचारतोय, तर तुझा निवास अतिशय वाईट जागेमध्ये आहे, अशा ठिकाणी तू राहतोयस म्हणून विचारतोय. काय विचारतोय, खलमंडली बसहु दिनु राती, सखा धर्म निबहई केहि भांति, मैं जानऊँ तुम्हारी सब रीति, अति नयनि पुनन भाव अनीति. मी यासाठी विचारतोय लंकेश तुला, की रात्रंदिवस तू दुष्ट लोकांमध्येच राहतोस, खलमंडली, खळ लोकांमध्ये तू राहतोस. अशा अवस्थेमध्ये हे सखा, पहा बरं, हे मित्रा, तू धर्म कसा काय बरं सांभाळतोस, कसा काय तुला सांभाळता येतो. धर्म निबहई केही भाती, प्रभू विचारतायत बरं. आणि पुढे म्हणतायत की मी सर्व जाणतो, तुझा आचार, तुझा व्यवहार कसा आहे हे मला माहीत आहे. तू अत्यंत नीती निपुण आहेस आणि तुला न भाव अनीती, अनीती जरासुद्धा आवडत नाही हे मला माहीत आहे, म्हणतात प्रभू. बरं का, त्यामुळे मी तुला कुशल विचारतोय. बरुभल बास नरक करताता, दुष्ट संग जनी देई बिधाता, अब पद देखी कुशल रघुराया, जौ तुम कीन्ही जानी जनदाया. तुला अनिती आवडत नाही हे मला माहीत आहे बाबा रे. नरकात राहणं चांगलं, पण विधाता कधीही कुणाला दुष्टांचा संग न देवो, असं श्रीराम विभीषणाला म्हणतात. बरं का, की कोणत्याही कर्मफलामुळे विधाता तू कुणालाही दुष्ट संग न देवो, असं प्रभू म्हणतायत. म्हणजे खरोखर दुष्ट संघामध्ये राहून नीती निपुण असणं विभीषणासारखं किती कठीण आहे. पुन्हा एकदा इथे प्रभू आम्हाला संघाचं महत्त्व सांगतायत. आपला संघ कसा आहे, खरं तर आपला मानसिक संघ कुणाचा आहे, कशाचा आहे, यावर आमचं कर्म अवलंबून असतं. कारण विचारच आम्हाला कर्मासाठी प्रेरणा देत असतात. त्यामुळे तो विचार जर अज्ञानमूलक मोहातून आलेला असेल तर कर्म पण तसंच होतं आणि मग त्याचा फलभोग आपल्याला भोगावा लागतो. पण जर कर्म त्या सत्संगामधून विचारांनी प्रेरित होऊन घडलेलं असेल तर मात्र त्या कर्माचा सुद्धा योग्य फलभोग आपल्याला मिळतो भगवत चरणाच्या भक्तीमधून. त्यामुळे श्रीराम प्रत्यक्ष म्हणताय तिथे विभीषणाला, की तू कसा काय राहतोस, कशी काय नीती पाळतोस त्या रावणाच्या राज्यामध्ये राहून. कारण मला माहिती आहे तुझा आचार विचार अत्यंत शुद्ध आहे. आणि हे झाल्यानंतर विभीषण अत्यंत नम्रतेनं पुन्हा म्हणतायत, पहा, स्वतःकडे क्रेडिट घेत नाही आहेत ते. म्हणाले, अब पद देखी कुशल रघुराया, जौ तुम्ह कीन्ही जानी जनदाया. तुम्ही हे श्रीराम आपला सेवक समजून माझ्यावर दया केलीत म्हणून हे रघुनाथ आता तुमच्या चरणदर्शनामुळे सर्व कुशल आहे. पहा बरं, म्हणजे काय विचारलं, प्रभूंचा प्रश्न काय होता, लंकेशा परिवारासह तुझं क्षेमकुशल कसं आहे ते मला सांग. आणि विभीषणांनी, ज्याला आपण काल असंग म्हटलं, ज्यांनी कसं असतं, प्रभूंचे प्रश्न, संतांचे प्रश्न हे खूप सूचक असतात, खूप परीक्षा करणारे असतात. भक्त हृदयाची, साधक हृदयाची परीक्षा करणारे असतात. ते त्यालाच समजू शकतं ज्याचं हृदय शुद्ध असतं.
आणि त्यामुळे विभीषण परिवाराचा उल्लेखसुद्धा न करता स्वतःच्या नीतिनिपुणतेचा, स्वतःच्या चांगुलपणाचा, मी योग्य मार्गानं जातो याचा उल्लेखसुद्धा न करता म्हणतायत, हे प्रभो आता सर्व कुशल आहे, कारण मला तुमच्या चरणांचं दर्शन झालं आहे. संपला विषय. चरणदर्शन हाच एक कुशलतेचा मार्ग आहे, त्याच्याशिवाय इतर मार्ग नाही, हे आम्हाला विभीषण सुचवत आहेत. सोन्याच्या लंकेत राहत आहेत विभीषण, आणि त्या चरणदर्शनाचं महत्त्व किती आहे आणि त्यापुढे सोनं ते किती तुच्छ आहे, हा बोध आम्हाला विभीषण देत आहेत. म्हणून म्हटलं ना, भक्त हृदयामध्ये विराग हा सहज असतो. विरागी व्हायचं आहे, आता साधन चतुष्टयामध्ये सांगितलं आहे, त्यामुळे मला आता वैराग्य केलं पाहिजे, असा तो विराग नसतो. असा विराग टिकत नाही. म्हणूनच ज्ञानमार्गामध्ये घसरणं लवकर होतं म्हणतात संत. कशामुळे? कारण पुरुष प्रयत्नांनी केलेला विराग असतो तो. पण जोवर खरा अनुराग भगवत चरणी निपजत नाही, तोवर खरा विराग हृदयामध्ये निपजत नाही. आणि त्यामुळे इथे विभीषणांनी चरणदर्शनाचं महत्त्व केलं आणि सांगितलं की तुम्ही मला सेवक समजून दया केलीत म्हणून आता सर्व कुशल आहे. आणि पुढे आम्हाला आमच्यासाठी विभीषण एक स्टेटमेंट देत आहेत. म्हणाले, तब लगी कुशलन जीव कहूँ, सपने हूँ मन विश्राम, जब लगी भजतन राम कहूँ, सोक धाम तजी काम. आहा. म्हणाले, जोपर्यंत विभीषण सांगतायत बरं की जोपर्यंत जीव हा शोकाचं जणू घरच असणारी अशी विषय वासना सोडून श्रीरामांचं भजन करत नाही, श्रीरामांचं नामस्मरण करत नाही, तोपर्यंत कदापि जीवाला सुख लाभत नाही. आणि म्हणतायत सपने हो मन विश्राम, स्वप्नात सुद्धा अशा माणसाच्या मनाला शांती लाभत नाही. शांती लाभत नाही कारण श्रीराम भजन सुरू असलं तरी ती विषय वासना काही केल्या पाठ सोडत नाही. आणि विषय वासनेला इथं काय म्हणालेत? शोकधाम, शोकाचं धाम आहे विषय वासना म्हणजे. त्याप्रमाणे म्हणजे विषय वासना धरून भजन होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं, असं आम्हाला विभीषण सांगतायत. त्यामुळे ती सोडा आणि श्रीरामांना भजा म्हणजे सुख लाभेल. इथं त्यांनी नकारात्मक सांगितले की जोपर्यंत विषय वासना सोडून भजत नाही तोपर्यंत जीवाला सुख लाभत नाही आणि शांती लाभत नाही. पण ह्याचाच उलट जर आपण केलं तर लक्षात येईल की विषय वासना त्याचा त्याग करून श्रीरामांना भजण्याचा प्रयत्न जो करेल त्यालाच सुख लाभेल आणि त्याच्याच मनाला शांती लाभेल. आमचे महाराज म्हणतात, शांती हा शब्दच किती शांत आहे. जो अखंड त्यामध्येच असतो किंबहुना शांतीरूप असतो त्यालाच खऱ्या अर्थानं शांतीचं महत्त्व कळतं. आणि शांती म्हणजेच कसं ब्रह्म हे लक्षात येतं. त्यामुळे इथे विभीषणांनी आम्हाला शांती लाभण्याचा मार्ग सांगितला आहे, विषय वासना सोडून श्रीराम भजन. पुढे म्हणतात, तब लगी हृदय बसत खलनाना, लोभ मोह मच्छर मद माना, जब लगी उरन बसत रघुनाथा, धरे चाप सायक कटी भाथा, ममता तरुण तमी अंधियारी, राग द्वेष उलूक सुखकारी, तब लगी बसती जीव मन मोही, जब लगी प्रभु प्रताप रबिनाही. विभीषण हा साधक उपदेश देत आहेत आम्हाला. म्हणाले, जोपर्यंत लोभ मोह मत्सर मद मान हे खल हे दुष्ट विकार हृदयामध्ये जोवर राहतात तोपर्यंत
धनुष्यबाण आणि कमरेला भाता धारण केलेले श्री रघुनाथ हृदयामध्ये निवास करू शकत नाहीत, करत नाहीत म्हटलंय त्यांनी. जब लगी उर न बसत रघुनाथा. कारण काय सांगतायत पुढे, ममता ही अंधारी रात्र आहे. ममता म्हणजे आसक्ती, ममता म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम हे फक्त भगवत चरणाशी असू शकतं. ते सुद्धा आम्ही खरं प्रेम करूच शकत नाही. ज्या वेळेला भगवंत सद्गुरू रूपामध्ये येऊन आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात, त्यावेळी प्रेम म्हणजे काय ह्याची थोडीशी कल्पना आम्हाला यायला लागते. तोवर आम्ही जे प्रेम करतो म्हणत असतो ती आसक्ती असते, ती ममता असते. मग ती आमच्या घरातल्या मुलांवर असो की महाराजांच्या चरणाशी असो. कारण काहीतरी कामना घेऊन जोपर्यंत आम्ही प्रेम करतो म्हणतो तोवर ती आसक्ती असते, तोवर ते ममत्व असतं. आणि जर ती कामना पूर्ण झाली नाही, जर अपेक्षा भंग झाला, लोकांकडून असो अथवा भगवंतांकडून असो, मग लगेच आमचं आराध्य बदलतं. एका गुरूंच्या चरणाशी जोवर राहता येत नाही तोवर प्रेमाच्या गोष्टी करूच नाहीत म्हणतात संत. त्यामुळे इथे आम्हाला सरळ सरळ सांगितलं विभीषणांनी की जोवर हे आहे, हे षड्विकार मनामध्ये आहेत, तोवर रघुनाथ हृदयामध्ये निवास करत नाहीत. कारण ममता ही अंधारी रात्र आहे, ममत्व ही, जी रागद्वेष रूपी घुबडांना सुख देते. ममत्वानं काय होतं, राग आणि द्वेष. राग म्हणजे क्रोध नव्हे, क्रोध हाही अर्थ आहे, पण इथं रागचा अर्थ अनुराग, म्हणजे जे आम्हाला प्रेम आसक्ती वाटते त्याला इथं राग द्वेष म्हणतात. द्वेष म्हणजे त्याच्या विरुद्ध. म्हणजे या जगातल्या गोष्टींमध्ये जोवर आम्हाला आसक्ती प्रेम ममता वाटते आणि त्याच्या विरुद्ध काहींबद्दल द्वेष वाटतो, काही वस्तू पदार्थांबद्दल असो, काही व्यक्तींबद्दल असो, या दोन भावना जोपर्यंत जगाबद्दल मनामध्ये जिवंत आहेत तोवर ममत्व आहे, जी पूर्णपणे अंधारी रात्र आहे म्हणतात. आणि जोपर्यंत, पण पुढे एक आम्हाला दिलासा देत आहेत की ही ममत्वरूपी अंधारी रात्र तोपर्यंतच जीवाच्या मनात निवास करते जोपर्यंत प्रभू तुमचा प्रतापरूपी सूर्य उदय पावत नाही. म्हणजे प्रभू प्रताप हृदयामध्ये उदय पावला म्हणून ना या लीला पठणाचं, श्रवणाचं, भक्त लीलांचं असो भगवत लीलांचं असो, हे चिंतन कशासाठी करायचं, तर त्यांचा प्रतापरूपी सूर्य आमच्या हृदयामध्ये उदय पावावा यासाठी. ज्यावेळी आम्ही लीला श्रवण करतो भक्तांचं आणि भगवंतांचं, त्यावेळेला त्यांच्या त्या अंतरंग शुद्धीमुळे आमचं अंतरंग पवित्र होत असतं. आणि त्या प्रतापामुळे, म्हणजे त्यांच्या लीला आम्हाला जशा आनंददायी वाटतात, त्या आनंददायी कशामुळे वाटतात, तर त्यातल्या शुद्धीमुळे वाटत असतात. अनेक संत सांगतात शुद्धी हा पाया आहे परमार्थाचा. त्यामुळे जोवर ती अंतरंग शुद्धी हृदयाला वाटत नाही तोवर रघुनाथ निवास करत नाहीत. पण प्रतापरूपी सूर्य उदय पावता क्षणी ही ममत्वरूपी अंधारी रात्र नष्ट होते, असं विभीषण सांगतात. पण हे विभीषण नम्रतेनं स्वतःबद्दल सांगतायत बरं का, की असा होतो मी, पण आता तुमच्या चरणदर्शनानं सर्व किलमिश नाहीसं झालं. म्हणून म्हणतायत, अब मैं कुशल मिटे भय भारे, देखी राम पद कमल तुम्हारे, तुम कृपाल जा पर अनुकूला, ताहि न व्यापत्री विध भवसूला. हे करुणानिधान रामा, तुमच्या चरणांच्या दर्शनानं आता मात्र मी कुशल आहे, सुखरूप झालो आहे, मोठं भय माझं नाहीसं झालं आहे. त्यामुळे हे कृपानिधान, तुम्ही ज्यांना अनुकूल असताना त्याला आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक असे कोणतेही ताप, त्रिताप, त्रास देऊ शकत नाहीत, असं विभीषण सांगतात. पुन्हा इथे प्रभू अनुकूल असले तर
या भावनेमधून राम करता भाव, त्यांच्या कृपेची करुणाच भाकावी लागते. हा भाव अखंड नामस्मरणातून ही करुणा आमच्यावर वर्षाव करते, हा भाव. आणि स्वतः निर्बल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रभूंच्या बलाचा प्रताप हृदयामध्ये उदय पावतो, हे सुद्धा विभीषण सुचवत आहेत आम्हाला. आणि त्यामुळे पुढे म्हणतात, पुन्हा स्वतःकडे कमीपणा घेऊन म्हणतायत, मैं निशिचर अति अधम स्वभाव, शुभ आचरणु कीन्ह नहीं काऊ, जासु रूप मुनि ध्यान न आवा, तेहि प्रभु हर्षि हृदय मोहिलावा. जणू विभूषण म्हणतायत, मी का म्हणतोय माहीत आहे का, की तुम्ही ज्यांना अनुकूल असता त्याला त्रास कुठलाही होत नाही, कारण मी अतिशय नीच स्वभावाचा असा राक्षस आहे, अधम स्वभाव आहे माझा, मी कधीच चांगलं आचरण केलेलं नाही. काय पहा, शुभ आचरणू कीन नाही काऊ, असं असूनही अशा प्रभूंनी ज्यांचं रूप ऋषीमुनींच्या ध्यानामध्ये सुद्धा येत नाही, ध्यानगम्य सुद्धा नाहीत प्रभू ज्या ऋषीमुनींना खऱ्या अर्थानं, असे प्रभू त्यांनी स्वतः आनंदानं मला हृदयाशी धरलंय, याहून काय मिळवायचं. म्हणून मी म्हणतोय की केवळ तुमच्या चरणांच्या दर्शनानं मी आता सुखरूप झालोय आणि तुम्ही मला अनुकूल आहात एवढं मी ओळखलंय. बरं का. आणि पुढे म्हणतायत, अहो भाग्य मम अमित अति, राम कृपा सुख पुंज, देखेऊ नयन बिरंची शिव, सेव्य जुगल पद कंज. हे कृपानिधान, हे सुखधाम श्रीराम, ब्रह्मदेव आणि शिव हे ज्यांची सेवा करतात त्या चरण कमलयुगलांचं, त्या चरणद्वयांचं मी स्वतःच्या डोळ्यांनी आज दर्शन घेतोय. केवढं माझं भाग्य आहे म्हणतायत. अहो भाग्य मम. असं म्हणून विभीषणांनी पुन्हा प्रभूंच्या चरणांवर मस्तक नमवलं. आणि आता श्रीराम सांगतायत, जसे आमचे महाराज कधी कधी स्वतःची ओळख करून द्यायचे ना, तशी ओळख इथे श्रीराम जणू करून देत आहेत. म्हणाले, सुनहु सखा निज कहु सुभाऊ, जान भुसुंडी शंभु गिरि जाऊ, जौ नर होई चराचर द्रोही, आवै सभय सरन तकी मोही, तजी मद मोह कपट छलनाना, करऊ सत्य तेहि साधु समाना, जननी जनक बंधु सुतदारा, तनुधनु भवन सुहृद परिवारा, सब कै ममता ताग बटोरी, मम पद मनहि बांधी बरी डोरी, समदरसी इच्छा कछु नाही, हर्ष शोक भय नहीं मन माही. आहा, खूप मोठी गोष्ट सांगतायत बरं श्रीराम. आयुष्यभरासाठी पूर्ण साधक प्रवासासाठी लक्षात ठेवावी अशी गोष्ट आहे. माहीत असते आम्हाला, पण विसर कसा पडतो त्याची जणू आठवण स्मरण प्रभू करून देत आहेत आम्हाला. श्रीराम म्हणतायत, मित्रा सखा असा उल्लेख करतायत पहा विभीषणाचा. हे सखा, मी तुला माझा स्वभाव सांगतो. निज कहूं स्वभाव. बरं का, कसा आहे माझा स्वभाव, तर म्हणतात कोण जाणतो माहीत आहे का माझा स्वभाव. फक्त काय पहा बरं, भुशुंडी शंभू गिरिजाऊ 3 नावं घेतलीत प्रभूंनी. काक भुशुंडी मला जाणतात, शिवभगवान मला जाणतात, आणि माझी गिरिजाऊ माझी पार्वती माता मला जाणते. बरं का, जान भुसुंडी शंभू गिरिजाऊ.
आणि काय जाणतात ते, काय माझा स्वभाव आहे ते पुढं सांगतायत की कुणी मनुष्य संपूर्ण जगाचा जरी द्रोही असला तरी जर तो सभय भयभीत होऊन जर मला शरण आला, आणि पुढे सांगतात तजी मद मोह कपट छलनाना. अनेक वेळा आपल्या लक्षात येतं बघा, प्रभूंना हे कपट छल अजिबात आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात ढोंग मुळीच करू नका. कारण इथं अनेक ठिकाणी पाहतोय, पहा आपण सुरुवातीला बालकांडापासूनच आहे हा उल्लेख आहेच अनेक ठिकाणी की मद मोह षड्रिपून तर सांगतातच, पण त्याबरोबर सांगतायत मद मोह आणि विविध प्रकारची कपट फसवणूक जर त्यानं सोडून दिली आणि तो भयभीत होऊन जर मला शरण आला तर मी काय करतो सांगतायत, करऊ सद्य तेही साधू समाना. तर मी त्याला साधूसारखा बनवतो क्षणामध्ये, लवकर, खूप लवकर असं म्हटलंय. करऊ सद्य, सद्योमुक्ती म्हणतात ना, क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती. साधू बनणं म्हणजे काय, खरा साधू बनणं म्हणजे मुक्तीच आहे ती, नाही का. सद्योमुक्ती मी म्हणजे एका क्षणामध्ये प्रभूंच्या कृपेनं जो क्षणार्धात मुक्त होतो त्याला सद्योमुक्ती म्हणतात. क्रममुक्ती म्हणजे साधना करून मुमुक्षू साधक मग सिद्ध अशा पायऱ्यांनी प्रवास करणं त्याला क्रममुक्ती म्हणतात. आणि सद्योमुक्ती जी आहे ते जे इथं प्रभू सांगतात, करऊ सद्य तेही साधू समाना. त्याच्यासाठी क्रायटेरिया काय सांगितलेत पहा प्रभूंनी, की जरी काहीही केलेलं असलं पण भयभीत होऊन मला शरण आला आणि मद मोह कपट छल सोडलं त्यांनी, तर मात्र मी क्षणात त्याला साधूसारखा बनवतो. पुढं सांगतायत, अजून क्रायटेरिया संपले नाहीत, काय सांगतायत पुढे, जननी जनक बंधु सुतदारा तनु धनु भवन सुहृद परिवारा सबकई ममता ताग बटोरी मम पद मन ही बांध बरी डोरी. आहा, काय मिळवायचं असतं आयुष्यात अजून. सांगतायत प्रभू, माता पिता भाऊ पुत्र स्त्री शरीर धन घर मित्र परिवार या सर्वांच्या ममत्वरूपी धाग्यांना गुंडाळून या सर्वांची एक दोरी जो वळतो आणि त्या दोरीनं आपलं मन माझ्या चरणाशी बांधतो, त्याला मी साधूसारखा बनवतो. एवढी मोठी गोष्ट सांगतायत पहा. खूप वेळा संत आम्हाला सांगतात आम्ही भगवंताला कोणत्या तरी नात्यानं बांधतो, पण तसंच दुसरं नातं अजून एक आमचं आहे ह्याचं विस्मरण होत नाही आमचं. नाही का. त्यामुळे ज्या वेळेला ते एकच स्मरण राहतं, अखंड राहतं, व्यवहारात त्याचा उच्चार करण्याची गरज नसते, करूही नाही, पण ते नातं ज्यावेळेला अखंड हृदयामध्ये विलसतं सद्गुरूंसोबत, भगवंतासोबतचं, जे तुमचं आराध्य आहे त्यांच्यासोबतचं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमची आसक्ती दृश्यातली नाहीशी होते आणि फक्त भगवत चरणाशी आसक्ती जडते. आणि ती आसक्ती इतकी तीव्र आहे कारण ही इज अ मॅग्नेट. ते स्वरूप, ती अवस्था अशी आहे सद्गुरूंची, भगवंतांची, की ॲट्रॅक्ट करणं हा त्यांचा निज स्वभाव आहे. पण आमचे संस्कार इतके बलशाली असतात की अशा त्या विश्वाच्या मॅग्नेटला सोडून आम्ही या जगातल्या छोट्या मोठ्या मॅग्नेटच्या मागं धावत असतो. पण खऱ्या अर्थानं ते मॅग्नेट आहेत हे कळलं, त्यांचा प्रतापरूपी सूर्य हृदयामध्ये निपज उदय झाला त्याचा, की मग मात्र असं होतं. सांगतायत प्रभू, सबकई ममता ताग बटोरी मम पद मन ही बांध बरी डोरी. आहा, हे एकच ओळीवर खरोखर जीव ओवाळून टाकावा की सगळं काही उरतच नाही ना मग त्या भक्ताला. महाराजांचं एक वचन आहे, नुकतंच झालं 3-4 दिवसापूर्वीच असावं, की भक्ताला कोणतीही आस नसते. आस नसते का, कारण त्याची आस एकाच ठिकाणी जडलेली असते, ती म्हणजे भगवत चरणाशी. त्यामुळे जोवर आस आहे या दृश्यातली, तोवर आम्ही अजून त्या आसक्तीची दोरी वळून प्रभूचरणांशी आमचं मन बांधलेलं नाही,
हे लक्षात येतं. आणि उल्लेख किती सुंदर केलेत पहा तुलसीदासांनी, की मम पद मनही बांध बरी डोरी म्हटलंय, मनानं बांधा म्हटलंय. तुम्ही बाकी सगळं सोडलं. पुन्हा महाराज इथे येतात की तुम्ही सर्व दिलं पण स्व दिला नाही तर त्याचा उपयोग नाही. आणि स्व कशाने द्यायचा असतो तर तो मनानं द्यायचा असतो. त्यामुळे मन जोपर्यंत तिथे चिकटलेलं नाही, तुम्ही घरदार सोडलं. म्हणूनच समर्थ अशा आमच्या वैराग्याला हेकांडपिसं वैराग्य म्हणतात, की काहीतरी घरात बोलाचाली झाली, काहीतरी कमी जास्त झालं म्हणून वैराग्य निपजलं आणि निघून गेला घरातून. ते वैराग्य टिकत नाहीच. कारण जिथं जातो तिथं नवीन संसार थाटतो आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारानं. त्यामुळे ते वैराग्य तेव्हाच टिकू शकतं ज्या वेळेला असं मन त्या ठिकाणी समर्पित होतं. आणि म्हणून नामस्मरण, भगवंतांची ध्यानधारणा, साधना ही मनानं करण्याला महत्त्व आहे. महाराज जे म्हणाले की दिवसातून काही वेळ तरी 5 मिनिटं तरी माझ्याशी अनन्य व्हायला शिका. ते अनन्य होणं म्हणजे त्यावेळेला मनामध्ये महाराजांशिवाय कोणतीही गोष्ट न उरणं. भाव, भावना, कर्म, विचार ह्या सर्व गोष्टी फक्त त्या एका एंटिटीच्या अवतीभोवती घोटाळल्या तर त्याला मनाचं समर्पण म्हणतात संत. आणि तसंच व्हावं, तसंच झालं तर मी क्षणार्धात त्याला साधू बनवतो सांगतायत श्रीराम. आणि तो कसा आहे सांगतायत तो शिष्य. भगवंतांचे क्रायटेरिया आहेत ते, सद्गुरूंचे नाहीत. त्यामुळे सद्गुरू आमचे बिचारे म्हणतात कसेही असा या माझ्याकडे, नाही का. म्हणून सद्गुरू श्रेष्ठ, भगवंतांहून श्रेष्ठ. कारण असे क्रायटेरिया घातले असते तर आम्हाला गोंदवल्याच्या गेट बाहेरूनच जायला लागलं असतं परत. नाही का. पण तरीसुद्धा म्हणतात या कसेही असा या, मी तुम्हाला शुद्ध करतो. बापरे, कोण करेल नाही का. प्रभूंनी इथे क्रायटेरिया सांगितलेत की असं केलं तर मी बनवीन तुला साधूसारखं. पुढं सांगतायत समदर्शी इच्छा कछु नाही, हर्ष शोक भय नाही मन माही. की जो समदर्शी आहे, कुणाला कमी कुणाला जास्त लेखत नाही, पंक्तिभेद पंक्ती प्रपंच करत नाही, ज्याला कशाचीही इच्छा नाही, ज्याच्या मनात हर्ष शोक आणि भय नाही. हर्ष शोक या दोन्ही गोष्टी लौकिकातल्या, की लौकिकातल्या कोणत्याही गोष्टींनी हर्ष होत नाही, लौकिकातल्या कोणत्याही गोष्टींनी शोक होत नाही. आणि जो भयमुक्त आहे त्याला मी साधूसारखा करतो. आणि जेव्हा मी त्याला साधूसारखा करतो तेव्हा कसे माझ्या हृदयामध्ये राहतात ते सांगतायत श्रीराम. म्हणाले अस सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे, तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरऊ देह नहीं आननी हो रे. असे जे सज्जन असतात, सांगितले ना सगळे क्रायटेरिया, त्या क्रायटेरियांना फुलफिल करणारे जे सज्जन असतात, असे सज्जन लोभी माणसाच्या मनामध्ये जसं धन अखंड वसलेलं असतं तसा तो सज्जन माझ्या मनात वसलेला असतो सांगतात श्रीराम. काय पहा, खरोखर. आणि पुढे म्हणतात तुझ्यासारखे संत मला प्रिय असतात. विभीषणाला संत म्हणतायत श्रीराम. यावरून त्यांच्या भक्तीची खोली, त्याची क्वालिटी कळते आम्हाला, की तुम्ह सारिखे संत प्रिय मोरे. आणि तुझ्यासारख्या संतांच्या कारणानं मी देह धारण करतो सांगतायत. धरऊ देह नाही आननी हो रे. तुमच्यासाठी मी देह धारण करतो, इतर कोणत्याही कारणानं मी देह धारण करत नाही. प्रभूंची वाणी ही, संत सज्जनांसाठी मी देह धारण करतो म्हणतात. असंख्य गुरुरूपांमध्ये काय येतात भगवंत, संत सज्जनांचे पाठीराखे म्हणून येतात. आणि म्हणून पुढं सांगतायत सगुण उपासक परहित निरत नीती दृढ नेम,
ते नर प्राण समान मम, जिन्हके द्विजपद प्रेम. जे सगुण साकार भगवंत उपासक असतात, दुसऱ्याच्या हितासाठी झटतात, नीती नियमांबाबत कडक असतात, दृढता असते, ज्यांना विप्रांविषयी श्रेष्ठ सज्जनांविषयी प्रेम असतं, असे मनुष्य हे विभीषणा मला प्राणांसारखे प्रिय असतात. आणि म्हणून ऐक लंकेशा, सुनु लंकेश सकल गुण तोरे, ताते तुभ अतिशय प्रिय मोरे. राम बचन सुनि बानर जूथा, सकल कहहि जय कृपा बरूथा. हे लंकापती ऐक, तुझ्या अंगी हे सर्व वरचे गुण आहेत. पहा बरं, सुनु लंकेश सकल गुण तोरे, आणि म्हणून तुम्ह अतिशय प्रिय मोरे, मला तू अत्यंत प्रिय आहेस. आणि हे श्रीरामांचं गोड बोलणं ऐकून सर्व वानर समूह म्हणू लागला, कृपानिधी श्रीरामांचा विजय असो. पहा बरं, किती कौतुक केलंय महाप्रभूंनी, नाही का? म्हणजे कुठंतरी वाटतं हनुमंतापेक्षा जास्त कौतुक केलंय, नाही का? कारण म्हणाले हनुमंताला, हनुमंताचं कौतुक करायला सुद्धा मी तुझ्यासमोर येऊ शकत नाही, म्हणाले भगवंत, नाही का? सनमुख होईन सकत मन मोरा, मी तुझ्यासमोर येऊच शकत नाही, काय कौतुक करू तुझं, काय मी तुला देऊच शकत नाही. म्हणजे कौतुक रूपानं सुद्धा तुला मी परत काही देऊ शकत नाही, असं श्रीराम हनुमंतांना म्हणाले. आणि हनुमंत आधीच चरणांवर पडले ना, की पुरे प्रभू, आता त्राही त्राही, नको आता माझं कौतुक, नाही का? त्यामुळे इथे विभीषणांचं खूप कौतुक केलं आहे. आणि आता पहा बरं विभीषणाची अवस्था. सुनत विभीषणु प्रभु कैवनी, नहीं अघात श्रवणामृत जानी. पद अंबुज गहि बारहि बारा, हृदय समातन प्रेमु अपारा. प्रभूंचं बोलणं ऐकताना जणू त्याच्या श्रवण रंध्रामध्ये अमृत पाझरतंय असं वाटत होतं विभीषणाला. तृप्ती होत नव्हती ते बोलणं ऐकून. वारंवार श्रीरामांचे चरणकमल पुन्हा पुन्हा धरतायत विभीषण. अपार प्रेम आहे हृदयामध्ये, हृदयामध्ये न मावणारं असं प्रेम आहे. आणि विभीषण म्हणतायत, सुनहु देव सचराचर स्वामी, प्रणत पाल उर अंतरजामी. उरकछु प्रथम वासना रही, प्रभुपद प्रीति सरित सोबही. अब कृपाल निज भगति पावनी, देहु सदा शिव मन भावनी. एवमस्तु कहि प्रभु रणधीरा, मागा तुरत सिंधु करनीरा. विभीषण म्हणतायत, हे देवा, हे चराचराचे स्वामी, हे शरणागत रक्षक, हे सर्वांतर्यामी, हे श्रीरामा, माझ्या मनात काही विषय वासना होती पूर्वी, पण ती विषय वासना प्रभुचरणांच्या प्रीतिरूपी नदीमध्ये आता वाहून गेली. त्यामुळे हे कृपानिधान शिवभगवानांच्या मनाला सुद्धा जी अखंड प्रिय वाटते अशी आपली पवित्र भक्तीच मला द्या, असं मागणं विभीषणानं श्रीरामांसमोर मांडलंय. मला दुसरं काही नको, फक्त तुमची पवित्र भक्ती द्या. हे म्हटल्यानंतर एवमस्तु तथास्तु असं म्हणून रणधीर प्रभू श्रीरामांनी त्वरित सिंधुकर नीरा, समुद्राचं जल पाणी मागवलं.
कशासाठी बरं? फक्त भक्तीच मागितली होती ना. हनुमंतानी जेव्हा भक्ती मागितली तेव्हा प्रभूंनी तथास्तु म्हटलं. हनुमंत हरखून गेले, निमग्न होऊन गेले श्रीरामचरण प्रेमामध्ये. पण विभीषणानं जेव्हा मागितली तेव्हा ती दिली भक्ती, पण सिंधू जल मागवलं. कशासाठी? त्याचं कारण सांगतात श्रीराम. यद्यपि सखा तव इच्छा नाही, मोर दरसु अमोघ जग माही. अस कही राम तिलक तेहि सारा, सुमन वृष्टी नभ भैया पारा. श्रीराम म्हणाले, हे सखा, जरी तुझी इच्छा नाही तरी या जगामध्ये माझं दर्शन हे अमोघ असं आहे, ते कधीच निष्फळ होत नाही. पहा बरं. आणि म्हणून असं म्हणून श्रीरामांनी विभीषणाला राजतिलक केला आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर. आणि विभीषणाला राजतिलक करताच आकाशातून पुष्पवृष्टी झाली. पहा बरं. प्रत्येक भक्ताला काय द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं हे फक्त प्रभू ठरवतात. ते जाणतात, त्यानुसारच करतात. अशीच गोष्ट आमच्या महाराजांच्या चरित्रामध्ये आहे, नाही का. एक साधक होते, सहज आठवलं ह्या, म्हणजे त्यांनी मागितलं आणि तरीसुद्धा मागितली फक्त भक्ती, दुसरं काही नको म्हणाले विभीषण. तसं महाराजांकडे एक कुष्ठ झालेले साधक येऊन राहिले होते राम मंदिरामध्ये. बरेच महिने राहिले होते. महाराजांनी त्यांना काहीतरी जप नेमून दिला होता. अतिशय उत्तम प्रकारे जप करायचे, तिथली काय लहान मोठी सेवा असेल ती करायचे, आणि महाराज त्यांना रोज रामाचं तीर्थ द्यायचे, अंगारा लावायचे, असं त्यांचं सुरू होतं. आणि कसं असतं पहा, म्हणजे इथं जे एक्झॅक्टली विभीषण जे म्हणाले की अगोदर काही इच्छा होती माझ्या मनामध्ये, पण आता ती निघून गेली तुमच्या दर्शनामुळे, चरण दर्शनामुळे निघून गेली. तसं त्या साधकाच्या मनातली इच्छासुद्धा, म्हणजे कसं झालं, ते जे कुष्ठ होतं ते कमी कमी व्हायला लागलं. महाराजांची संकल्पशक्ती ती, त्यामुळे त्यांनी जसा तो जप नेऊन दिला आणि ते करायला लागले न चुकता, तसतशी ती जपसंख्या पूर्ण होत आली, तसतसं ते कुष्ठ कमी व्हायला लागलं. आणि ज्या वेळेला ते पूर्ण निघून गेलं त्यावेळेला ते म्हणाले महाराजांना की मी माझं नाम याच्यासाठी खर्च केलं असं वाटायला लागलं मला आता. ते असलं तर चाललं असतं, इतका आनंद मला नामामध्ये मिळायला लागला होता तुमच्या कृपेनं. आणि त्यावेळी महाराज इथं जे श्रीरामांनी सांगितलं तेच त्यांना सांगितलंय की तुमचं नाम अबाधित राहील, पण ही प्रभू कृपा, तिथं आमचे महाराज रामकृपा म्हणतात, म्हणजे ती त्यांचीच कृपा, की त्या कृपेनं, माझ्या दर्शनानं, माझ्या चरणदर्शनानं, मी दिलेलं नाम स्मरल्यानं जे तुमचं नाहीसं झालं आहे ते परत येणार नाही. तो बोनस समजा, अशा अर्थानं होतं ते महाराजांचं, की नाम त्यासाठी खर्च होणार नाही. केवढी मोठी गोष्ट पहा, म्हणजे काय करू शकतात महाराज हे आम्हाला लक्षात येतं. पण त्या साधकाची वृत्ती कशी बदलली पहा, की ज्यासाठी ते कमी होण्यासाठी म्हणून आमच्यासारखे काही प्रश्न घेऊन ते महाराजांकडे आले होते, पण ते कमी व्हायला लागल्यानंतर त्या नामात एवढा आनंद यायला लागला. म्हणजे नामाचा आनंद कसा लौकिकातल्या दुःखाला सहज झाकू शकतो हे सुद्धा त्या साधकांच्या, अगदी सामान्य साधकच होते त्या जेव्हा आले होते महाराजांकडे. गुरु आज्ञा पालनामध्ये ते सामर्थ्य असतं, गुरूंच्या संकल्पशक्तीमध्ये ते सामर्थ्य असतं. जसं इथं श्रीरामांनी विभीषणाला केलं की तुझी इच्छा नाही बरोबर आहे, पण माझं दर्शन अमोघ आहे ना, ते निष्फळ जाणार नाही. आणि म्हणून त्याला राज्याभिषेक केला, तिथंच राजतिलक केला. आणि पुढे तुलसीदास सांगतात, रावण क्रोध अनल निज श्वास समीर प्रचंड, जरत बिभीषणु राखेऊ दीन्हेऊ राजू अखंड. जो संपत्ति शिव रावणहि दीन्हि दिए दस माथ, सोई संपदा बिभीषणहि सकुचि दीन्हि रघुनाथ. तुलसीदास म्हणतात, रावणाचा क्रोध, त्याचा अग्नी
भडकला होता विभीषणांच्या वचनांच्या वाऱ्यानं. आणि त्यामध्ये विभीषण जळत होते एक प्रकारे रावणाच्या क्रोधरूपी अग्नीमध्ये. पण त्या जळण्यापासून श्रीरामांनी विभीषणाला वाचवलं आणि अखंड राज्य दिलं. जी संपत्ती, ती लंकेची संपत्ती जी रावण मिरवत होता की माझ्यामुळे मिळाली मला, अभिमान वृत्तीनं सांगत होता, ती कुणामुळे मिळाली होती त्याला? इथं सांगतायत तुलसीदास, रावणानं आपल्या 10 शिरांचा बळी दिल्यावर शिवभगवानांनी ती संपत्ती त्याला दिली होती. आणि तीच संपत्ती रघुनाथांनी विभीषणाला संकोचानं दिली. म्हटले सकुची दीन ही रघुनाथा, की शिवांनी दिलेली मी इथं परस्पर विभीषणाला देतोय, अशा भावनेनं संकोच. प्रभूंच्या मनात सुद्धा शिवभगवानांबद्दल तोच आराध्य भाव आहे, नाही का? एकमेकांचे आराध्य आहेत. त्यामुळे संकोचानं जी संपत्ती शिवभगवानांनी रावणाला दिली होती ती प्रभूंनी विभीषणाला देऊन टाकली आणि राजतिलक केला. आहा. आणि अशा रीतीनं विभीषणाला कृतकृत्य केलं. आणि आता पुढे तुलसीदास आम्हाला काय सांगतात? विभीषण पुढे श्रीरामांना काय सांगतात? समुद्र उल्लंघण्याची आता वेळ आली आहे, त्यानुसार कशी तयारी करतात, हा सर्व कथाभाग यानंतर येईल. तो आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.